आज आपल्याला हे साहित्य लागणार आहे। नमस्कार, माझं नाव आहे प्रज्ञा। वेलकम बॅक टू पीकेज ब्लॉग। खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते कारण खूप दिवसानंतर वेळ भेटला। तर मी आज ब्लाऊजला कॉड पाइपिंग लावणार होते, तर विचार केला का नाही तुमच्यासोबत शेअर करू माझी टेक्निक। जर आवडली तर नक्की लाईक करा। तर मी फर्स्ट ऑफ ऑल जे स्ट्रिप होत्या त्या 1.5 इंचाच्या कापून घेतलेल्या आणि त्या क्रिस क्रॉस टेक्निकनी जोडून घेतलेल्या आणि आपल्याला कॉड दोरी पण लागणार आहे, त्याशिवाय कॉड पाइपिंग होत नाही, तर ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे ह्याच्यात। त्यानंतर मी त्याला एका बाजूने शिवून घेतलं कारण मी वरतून लावणार आहे, आतून नाही। त्यानंतर कॉड पाइपिंग त्यात ऍड करून त्याच्यावर कापड दुमडून त्याला बरोबर दोरीच्या साईडनी शिलाई मारली। मग अशा प्रकारे कॉड पाइपिंग आपली रेडी होती। मग ती आपल्याला ब्लाऊजला लावायची असते। ब्लाऊजला लावताना जे स्क्वेअर गळे असतात किंवा पानगळा गळा असतो त्याचे जे खालचे टोक असतं, स्क्वेअरचे जे 2 टोक असतात ते मला फिनिशिंग मध्ये हवे होते, म्हणून जसं व्हिडिओ मध्ये दाखवले माप घेऊन मी त्याला पहिला कट केलं आणि अशा प्रकारे लावून घेतलं, कारण ते जे टोक असतं ते शार्प दिसतं आणि फिनिशिंग मध्ये दिसतं। ती सेम प्रोसेस मी रिपीट केली दुसऱ्या साईडला पण। तुम्हाला शेवटला लुक दाखवेल, तो खूप छान आणि फिनिशिंग मध्ये होता। अशा प्रकारे मी कॉड पाइपिंग लावते। जर ही टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे दिसत होता, तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। बाय।